आपण पाहताय महाधुरळा। नमस्कार, महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय। कोल्हापूरचा महापौर ठरला। आता उत्सुकता इचलकरंजी आणि सांगलीचे महापौर कोण, उपमहापौर कोण याची, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यात आता इचलकरंजीचा महापौर कोण याची उत्सुकता जास्त आहे। कारण इचलकरंजी महापालिका पहिल्यांदा स्थापन झाली, भाजपनं अतिशय चांगलं यश मिळवलं, त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे नक्की आहे। त्यामुळे आता भाजपचा इचलकरंजीचा महापौर कोण, आवाडे गटाचा की हळवणकर गटाचा, या प्रश्नाचं उत्तर आज मी देणार आहे या व्हिडिओमधून। आपण अजूनही हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा, कारण गेल्या 1.5 वर्षात तब्बल 97 बातम्या या चॅनलनं दिलेल्या तंतोतंत खऱ्या ठरल्या आहेत। त्यामुळे तातडीनं आपल्याला राजकीय क्षेत्रात आवड असेल, उद्याची बातमी आज हवी असेल तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल। आता वळूया मूळ विषयाकडे। इचलकरंजीचा महापौर कोण, 10 फेब्रुवारीला इचलकरंजीचा महापौर कोण याच्यावर शिक्कामोर्तब होईल, पण तो ठरेल 4 किंवा 5 तारखेला। शक्यतो 4 तारखेला ठरेल। 3 ते 4 नावं मुंबईला पाठवली जातील, बंद पाकिटातनं नावं जातील, 3 नावं जातील, त्यातल्या एका नावाची घोषणा होईल, त्या नावाचा अर्ज भरला जाईल। ही नावं नेमकी कोणाची आणि कोणाच्या नावावर महापौर म्हणून शिक्कामोर्तब होणार याविषयीचा हा व्हिडिओ। यंदाचा महापौर पद हे निश्चितपणे मिळणार ते माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या गटालाच, कारण आवाडे गटाला आता आमदारकी मिळालेली आहे। विधानसभेत तिकीट राहुल आवाडेने मिळाले, ते आमदार झाले। विधान परिषदेवर हळवणकरांना आमदार करायचं आहे, पण अजूनही 1 वर्ष झालं तरी त्याची प्रतीक्षा संपलेली नाही। या महापालिकेच्या निवडणुकीत जेवढं आवाडेंनी कष्ट केलं तेवढाच कष्ट हळवणकरांनी निश्चित केलं। दोघांनी केलेल्या कष्टामुळं तब्बल 43 नगरसेवक भाजपचे निवडून आलेले आहेत, त्यामुळे झेंडा भाजपचा लागणार। या सगळ्या पार्श्वभूमीवर यंदा हळवणकर गटाचा महापौर होणार हे जवळजवळ नक्की आहे। बुधवारी चंद्रकांत दादा पाटील उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, याशिवाय आमदार राहुल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह काही नेत्यांची बैठक होईल आणि या बैठकीत 3 नावं निश्चित करून ती 3 नावं प्रदेश पातळीकडे पाठवली जाईल। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण त्यातलं एक नाव घोषित करतील, पण घोषणा जरी मुंबईत होणार असले तरी ठरणार आहे ते इचलकरंजीच्या बैठकीतच। आणि या बैठकीत नाव ठरेल साधारणतः प्रदीप धोत्रे किंवा तानाजी पवार, या दोघांपैकीच एक जण निश्चितपणे महापौर म्हणून उमेदवारी अर्ज भरणार। गेली 21 वर्षे नगरसेविका, नगराध्यक्ष म्हणून काम पाहत होत्या, त्यामुळं आणि त्यानंतर प्रशासक आल्या, त्यासुद्धा महिला आहेत, त्यामुळं यंदा महिलेला महापौर म्हणून संधी मिळण्याची शक्यता फार कमी आहे। त्यामुळं नगरसेवकच होणार महापौर आणि त्यामध्ये साधारणतः 2 नावं, एक तानाजी पवार आणि दुसरे प्रदीप धोत्रे, दोघांपैकी एक निश्चित होणार महापौर। अधिक संधी आहे ती प्रदीप धोत्रेंना, काही बदललं तर दुसरी संधी आहे ती तानाजी पवार यांना। या दोघांपैकीच एक इचलकरंजीचे महापौर होतील, ते सुद्धा 1.25 वर्षाचे। 1.25 वर्षे एक महापौर, त्यानंतर पुढच्या 1.25 वर्षे दुसरा महापौर। खरं तर 10 महिन्याला एक महापौर असा निर्णय इचलकरंजीत झाला, तो निर्णय नंतर कोल्हापुरात झाला, पण वरिष्ठ पातळीवर याला विरोध झाला, त्यामुळं तो निर्णय मागे पडला। आता 1.25 वर्षाचा महापौर ठरणार आहे। 23 नगरसेवक आहेत जे ओबीसी इच्छुक या इचलकरंजी नगरपालिकेत निवडून आलेत। महापौर पद ओबीसीसाठी राखीव आहे। उद्या बंद पाकिटात नावं जातील, एक तर तानाजी पवार, प्रदीप धोत्रे, या दोघांपैकी एक निश्चित होतील। अगदीच 4 नावं पाठवायची झाली तर विठ्ठल चोपडेंचं नाव पाठवणे जाण्याची शक्यता आहे आणि दळवाई हे एक नाव, हे 4 नावं पाठवतील।
विठ्ठल चोपडे गटनेता झाल्यामुळे त्यांचं नाव आता या शर्यतीतून थोडंसं मागं पडले. पुढच्या वेळी संधी त्यांना मिळण्याची चिन्ह जास्त आहेत. पण सध्या प्रदीप धोत्रे किंवा तानाजी पवार हेच असतील इचलकरंजीचे नवे महापौर. 2 दिवसात कळेल नेमकं कोण. 10 तारखेला 9 तारखेला शिक्कामोर्तब होईल. पण सध्या तरी नावं जी आत्ता मी सांगितली तीच असतील. बघूया काय होते ते. आपल्याला अशाच राजकीय बातम्या हव्या असतील तर आत्ताच सबस्क्राईब करा महाधुरळा यूट्यूब चॅनल. धन्यवाद. जाता जाता ताजी बातमी. महापौर हळवणकर गटाला आणि उपमहापौर पद मात्र आवाडे गटाला मिळणार हे नक्की आहे. आवाडे गटाला ही संधी मिळत असताना त्यांच्या वतीनं कोणाचं नाव निश्चित होणार हे सुद्धा 2 दिवसात फायनल होईल. पण महापौर पद हळवणकर गटाला आणि उपमहापौर पद आवाडे गटाला हे मात्र नक्की आहे. हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.